विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. अतिशय महत्वाचं लेक्चर आहे. ओके. ठरल्याप्रमाणे याच्या अगोदर तुम्ही पहिल्या 5 टॉपिकची प्रॉपर रिव्हिजन एकदा केलेली आहे. जे राहिलेले उरले-सुरले पॉइंट आहेत ते सुद्धा तुम्ही कव्हर केलेले नक्की असणार आहेत. बरोबर? मग आता या 11 नंतर आपल्याला करायचंय काय? मी तुम्हाला सांगतो. ओके. मी तुम्हाला एक सजेशन काय देतोय बघा, की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ओके. हा जो टॉपिक आहे ना, तो 4 आणि विथ ऑप्शन 6 मार्काला होता. जुन्या सिलेबसमध्ये. जुन्या सिलेबसमध्ये. तोच टॉपिक आहे ना, यावर्षी त्यातलाच एक पार्ट वेगळा केलाय आणि त्याला त्यांनी एसी सर्किट नाव दिलंय. ओके. अरे पण केलंय काय आपल्या फायद्याचं तुम्हाला सांगू का? या दोघांचं मिळून विथ ऑप्शन वेटेज 13 मार्काचं केलंय लॉटरी. म्हणजे जो टॉपिक ऑलरेडी 6 मार्काला होता, तो 13 मार्काला. सिलेबस तेवढाच आहे. पण यातलं आम्ही करायचं काय? काय करू? कुठले प्रश्न इम्पोर्टंट आहेत? मग तेच आय-एम-पी क्वेशन मी तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. ओके. म्हणजे या पुढच्या 2 तासात तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला सांगणार आहे बरं का. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स आणि इम्पेडन्स याच्या डेफिनेशन 5 पैकी 3 पेपरमध्ये विचारण्यात आल्यात. मग हे पहिला करायचंय. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स ठीक आहे. हे तुम्हाला करायचंय अगोदर. त्याच्यानंतर 2 पेपरमध्ये सेक्शन डी मध्ये आलेला प्रश्न ट्रान्सफॉर्मर. मग त्याचं प्रिन्सिपल, त्याचं वर्किंग, काही लॉसेस वगैरे दिलेत का गोष्टी बघा आणि एखादं न्यूमेरिकल. न्यूमेरिकल मध्ये एकच फॉर्म्युला आहे रे त्या ट्रान्सफॉर्मरचा जास्त नाहीच आहेत. किती प्रश्न झाले? ओके 6-7 प्रश्न झाले. त्याच्यानंतर नंतर मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला काय करायचंय एसी जनरेटर. थिअरी ऑफ एसी जनरेटर. म्हणजे तुम्हाला E इक्वल्स टू ई नॉट साइन ओमेगा टी हे प्रूव्ह करायचंय. ओके. अरे हा फॉर्म्युला एकदा केला की याच्यावरतीच एक्सप्रेशन्स भरपूर आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला रेझिस्टिव्ह सर्किट, तुम्हाला इंडक्टिव्ह सर्किट, तुम्हाला कॅपॅसिटिव्ह सर्किट ओके. याच्यासाठी फेजर डायग्राम करायचे आहेत. आणि कुठलं सर्किट कुठं कोण लीड करतो, कोण लॅग करतो म्हणजे बघा इंडक्टिव्ह सर्किटमध्ये ईएमएफ लीड करतो करंटला. मग इकडं कॅपॅसिटीमध्ये ईएमएफ लॅग करतो. रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये ईएमएफ आणि करंट इन फेज असतात आणि त्याच्यानंतर या 3 सर्किटमध्ये पॉवरचे एक्सप्रेशन्स आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येणार आहे बरं का लक्षात घ्या. नेक्स्ट व्हिडिओ. आता हा व्हिडिओ तुम्ही 11 वाजता बघताय. कदाचित मी 12 वाजता दुसरा व्हिडिओ अपलोड करू शकतो. ह्यातल्या कुठल्या कन्सेप्ट तुम्हाला पाहिजेत मला सांगा. चला तुम्हाला पाहिजे ते मी देतो. ओके. बरं एक हे एवढं टार्गेट मला असं वाटतंय 1.5-2 तासाचं राहील लक्षात घ्या. ओके. मग त्यानंतर नेक्स्ट पॉइंट कव्हर करू आपण. ह्यो टॉपिक सोडणार नाही आपण. याच्यात रेझोनन्स पण आहे बरं का. सीरीज रेझोनन्स, पॅरलल रेझोनन्स, एक्सेप्टर सर्किट, रिजेक्टर सर्किट, फेजर ओके. डेफिनेशन आहे फेजरची लक्षात घ्या. अरे काय मग सोपं आहे रे सगळं. काही अवघड नाहीये. पण किती मार्कासाठी? 13 मार्कासाठी. अरे ठीक आहे न्यूमेरिकल्स अवघड आहेत ह्याच्यातले. समजताय तुम्ही. पण यातले 13 मार्काला टॉपिक असेल तर 7 मार्काला थिअरी येणार आहे की. कशाला सोडायचे आपण मार्क हे? सगळेच पॉइंट आपण यातले कव्हर करणार आहोत बरं का. पण सोप्पं आहे रे, सोप्पं आहे. यातले न्यूमेरिकल्स मी तुमच्याकडून चांगलं करून घेणार आहे बरं का. न्यूमेरिकल्स मला आवडतात या टॉपिक मधले. खूप छान आहेत. या 2 टॉपिक मधलं. बरं. तणाव कुठल्या गोष्टीत आहे का? बिलकुल नाहीये, बिलकुल नाहीये. हे 2 टॉपिक मधले हे प्रश्न डेफिनेशन्स वगैरे या गोष्टी पहिला कव्हर करा. ओके. आणि मला तुमच्याकडनं पाहिजे अजून चला या टॉपिक मधल्या डेफिनेशन्स मी छोट्या थोड्याफार दिल्यात. ह्या 2 टॉपिक मध्ये अजून आहेत मला माहिती आहे. फेजरचं तोंडी बोललो. मला कमेंटमध्ये डेफिनेशन्स पाहिजेत. ओके. कुठल्या-कुठल्या डेफिनेशन्स आहेत ते सांगा. डिफरन्स कुठला आहे का ते मला सांगा. ओके. आणि मग ते प्रश्न कमेंटमध्ये आहेत ते पण आपल्याला करायचे आहेत लक्षात घ्या. ओके. मग काय काळजी? बिलकुल नाही कुठली काळजी. करूया लवकर प्रश्न. कमेंटमध्ये काय घेऊ ते पण सांगा. 12 पर्यंतचा दुसरा व्हिडिओ मी तयार करणार आहे. बरोबर आहे. पण त्यानंतरच्या व्हिडिओत घेतो की ते प्रश्न. पण माझी इच्छा काय ॲट एनी कॉस्ट बरं का तुमचे 4 ते 5 टॉपिक असे पाहिजेत, की काही बी विचारा जमतंय आम्हाला. म्हणजे त्या टॉपिक जर 7-7 मार्काचे असतील आणि 5 टॉपिक जरी केले तरी 35 मार्काचा अटेम्प्ट होतोय. काही विचार म्हणजे जर एमसीक्यू येऊ दे, व्हीएसए क्वेश्चन असू दे, न्यूमेरिकल असू दे, थिअरी असू दे. जमणार आहे मला. अशी तयारी असल्यावर कशाची भीती आणि कशाची काळजी? कशाचीच नाहीये लक्षात घ्या. ओके. मग टार्गेट कंप्लीट करायला सुरुवात करा. कमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे कमेंट करा. ऑल द बेस्ट.